नमस्कार मंडळी. सप्टेंबर महिना या 6 राशींसाठी आनंदाची बातमी घेऊन येणारा ठरणार आहे. संपूर्ण महिना लाभ या 6 राशीच्या लोकांना सुख समृद्धी तसेच प्रगतीच्या नवनवीन संधी देखील या काळामध्ये मिळू शकतात. कोणत्या आहेत त्या 6 राशी चला जाणून घेऊयात. परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मित्रांनो, पण सप्टेंबर महिन्यात त्या 6 राशींना लाभ होणार आहे तो का होणार आहे? कारण सप्टेंबर महिन्यामध्ये बुध, सूर्य आणि शुक्र हे तीनही ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. जेव्हा जेव्हा ग्रह राशी परिवर्तन करतात तेव्हा काही राशींना लाभ होतो तर काही राशींना कधी कधी नुकसान होण्याची सुद्धा शक्यता असते. आजच्या व्हिडिओत मात्र आपण लाभ होणाऱ्या राशींबद्दल बोलणार आहोत. पण असं मुळीच नाही की ज्या राशीचं नाव या यादीमध्ये नाही त्यांना नुकसान होणार आहे. काही राशींसाठी गोचर हे सामान्य सुद्धा असतं, म्हणजे फारसा बदल पाहायला मिळत नाही. पण आज मात्र आपण लाभ होणाऱ्या राशींबद्दल बोलूयात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ, जेणेकरून स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो. सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर 2024 अनेक प्रकारे आनंद घेऊन येणारा ठरणार आहे. या संपूर्ण महिनाभर तुम्हाला नशिबाची साथ मिळताना दिसेल. तुमची आर्थिक चिंता संपेल. जी कामं अडकलेली आहेत, प्रलंबित आहेत, ती या महिन्यामध्ये पूर्ण होण्याचे योग देखील आहेत. धनलाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे. तसे योग आहेत. नोकरदारांना सुद्धा नवीन नोकरी मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही आनंदित व्हाल. नोकरीच्या चांगल्या संधी बेरोजगारांसाठी समोर येऊ शकतात. महिनाभर तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. एकंदरीतच मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. त्यानंतर लाभ होणाऱ्या राशींमध्ये दुसरी रास आहे ती म्हणजे सिंह रास. आणि सिंह राशीच्या लोकांना सूर्य, शुक्र आणि बुध यांच्या राशी परिवर्तनाचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम बघायला मिळणार आहे. पण मग असं काय घडणार आहे? आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी समोर येतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होताना दिसेल. तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायात सुद्धा लाभ होऊ शकतो. व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने सुद्धा पावलं उचलली जाऊ शकतात. त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांच्या जर काही कोर्ट केस चालू असेल तर या महिन्यामध्ये तुमच्या बाजूने पारडं वळण्याची शक्यता देखील आहे. त्याचबरोबर वैवाहिक जीवन सुद्धा या काळामध्ये आनंदी राहील. आता वळूयात कन्या राशीकडे. सप्टेंबर महिना कन्या राशीच्या दृष्टीने चांगला राहणार आहे. तुमची संपत्ती नक्कीच वाढण्याचे योग देखील आहेत. आरोग्यामध्ये सुद्धा चांगले आरोग्य तुम्हाला लाभेल. चांगल्या संधी या महिन्यामध्ये समोर येतील. नोकरी बदलायची तुमची इच्छा असेल तर ती इच्छा सुद्धा पूर्ण होण्याचे योग आहेत. त्याचबरोबर तुम्ही प्रयत्न करू शकता. आर्थिक लाभाच्या संधी वाढताना दिसतील. तुम्हाला एखादी चांगली बातमी सुद्धा मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही जे काम करताय त्या कामातून ऑफिसमध्ये तुम्हाला चांगलाच आदर आणि सन्मान मिळेल. सप्टेंबर महिन्यामध्ये लाभ होणारी पुढची रास आहे ती म्हणजे तुळ रास. या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना शुभ असणार आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. सुखसुविधांमध्ये देखील वाढ होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं, एखादं मोठं यश तुमच्या हाती लागू शकतं. ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या योजना सफल होऊ शकतात. गुंतवणुकीतून सुद्धा तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची शक्यता देखील आहे. त्याचबरोबर हा संपूर्ण महिना कुटुंबात सुख शांती राहील.
तसेच तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकता. आता बोलूया धनुराशीबद्दल. धनुराशीच्या लोकांच्या सप्टेंबर महिन्यामध्ये सर्व इच्छा पूर्ण होताना दिसतील. नोकरीच्या ठिकाणी प्रगती आणि लाभ होण्याची शक्यता तर आहेच, पण त्याचबरोबर या महिन्यात तुमची प्रलंबित कामं पूर्ण होण्याची देखील शक्यता आहे. तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकतं. अचानक धनुराशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात लांबचा प्रवास करावा लागू शकतो. तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. अनपेक्षित ठिकाणाहून सुद्धा तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरीच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांची नक्कीच प्रशंसा करताना दिसतील. थोडक्यात तुमचं कौतुक होईल. तुमची कोणतीही कोर्ट केस चालू असेल तर तुमच्या बाजूने निर्णय चुकण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यानंतर आहे मीन रास. सप्टेंबर महिना मीन राशीच्या लोकांसाठी सुद्धा भाग्यदायक ठरणार आहे. सर्व नियोजित कामं पूर्ण होतील. नोकरीशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्हाला अपेक्षित रोजगार देखील मिळू शकतो. जे लोक आधीच नोकरी करतायत त्यांच्या जीवनात सुद्धा सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. व्यवसायाशी संबंधित लोकांवर सुद्धा या महिन्यामध्ये विशेष चांगला परिणाम दिसून येईल. तुम्ही एकाच वेळी अनेक व्यवसायांमध्ये तुमचा हात आजमावण्याचा प्रयत्न करू शकता. या महिन्यामध्ये तुमचे प्रेमजीवन सुद्धा खूप छान असणार आहे. तुम्ही प्रयत्न केल्यास तुमची प्रेमविवाहाची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना सप्टेंबर महिन्यात लाभ होणार आहे. पण बऱ्याचदा तुम्ही असे कमेंट बॉक्समध्ये की राशी भविष्यामध्ये जे सांगितलं जातं तसा अनुभव आम्हाला मात्र येत नाही. का बरं असं होतं? याचा एक कारण असतं की राशी भविष्य जे सांगितलं जातं ते ग्रहांच्या परिवर्तनाशी संबंधित सांगितलं जातं. जसं की सप्टेंबर महिन्यामध्ये मगाशी म्हटलं तसं 3 महत्त्वाचे ग्रह आहेत जे राशी परिवर्तन करणार आहेत आणि त्यामुळे साधारणतः या राशींना लाभ होणार आहे याचा अंदाज वर्तवला जातो. पण कधी-कधी असं असतं की हे ग्रह तुमच्या पत्रिकेमध्ये चांगल्या स्थितीमध्ये नसतात आणि मग राशी परिवर्तन करणारे ग्रह जर तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये मजबूत स्थितीमध्ये नसतील तर तुम्हाला म्हणावा तसा लाभ होताना दिसत नाही. मग काय करायचं? जर तुम्ही त्या ग्रहांशी संबंधित उपाय करू शकता. जसं की तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये जर तुम्हाला चांगला लाभ व्हावा करिअरमध्ये असं वाटत असेल तर सूर्याची उपासना करू शकता. सकाळी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला जल अर्पण करणं ही सुद्धा उपासना आहे. त्याचबरोबर सूर्य नमस्कार घालणं यापैकी कुठलीही उपासना तुम्ही करू शकता. आणि बुधाशी संबंधित उपाय करायचे झाले तर गणपती बाप्पाची उपासना, अथर्व शीर्षाचं पठण किंवा गणेश स्तोत्राचं पठण हे उपाय सांगितले जातात. शुक्राशी संबंधित उपाय करायचे झाले तर दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करणं किंवा महालक्ष्मी अष्टक अशा स्तोत्रांचं पठण करणं हे उपाय सांगितले जातात. तुमच्या कुंडलीमध्ये कमकुवत असणाऱ्या ग्रहांना तुम्ही स्ट्रॉंग बनवू शकता, बलवान बनवू शकता, जेणेकरून त्या ग्रहांचे शुभ परिणाम तुम्हाला मिळतील. तेव्हा मंडळी, जर सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या करिअरमध्ये प्रगती व्हावी, व्यवसायामध्ये प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये रोज सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करा.